हार गळा
निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा कासे विठांबर तुळशी हार गळा कासे गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल जाणे भक्तीचा जीवा जाणे भक्तीचा जीवाळा जाणे भक्तीचा जीवाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची
नये माझे मना अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा नाम रूपी जडले सिद्ध नाम रूपी जडले सिद्ध मी अंकित त्यातदास मी अंकित त्यातदास मी अंकित त्यातदास मी अंकित अनेक नये माझे मना अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझे मना अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार Jai
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच देवाचा पुतळा अनेक नये माझे मना भोगा पंडित शहाणा नाम रूपी जडले चित्त नाम रूपी जडले चित्त त्याचा दासवी अंती धरू अनेक नये माझे मना भोगा पंडित शहाणा तुका मने नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझे मना भोगा पंडित शहाणा पांडुरंगा करू प्रथम चरण
बाबाजी गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका दुसरे चरण संतांची या त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पिटे तटे भीमरथम परम पुंडलिकायदातुमहेंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो जियार्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्ती दासु अवतारे जोशी जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते शिवंदु श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोने आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना मोका पंडित शहाणा प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भक्त कसा असावा आणि भक्ताची भक्ती कशी असावी याचे यथार्थ चिंतन मांडतात. विठ्ठल वास्तविक पदाच्या या ठिकाणी चालत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भावानं आपण सर्वजण 41व्या वर्षाचं वर्धापन दिनाचं औचित्य साधून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा निमित्तानं सर्वजण आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या सप्ताहामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला गुरुवडी हरिभक्तपरायण इंगळे महाराज असतील त्यांच्या संबंधानं बेजराव साहेबांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आणि आज माझं परम भाग्य की सोलापूरमध्ये आमराई पाटील वस्ती देशमुख वस्ती या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा अभंग जो की तुम्हा सर्व जीवांच्या संबंधाने आहे. आपण सर्वजण भक्त आहोत हे आपलं परीक्षण आज आपण करायचं आहे. आपण जगाला आवडणारं भक्त व्हायचं त्या देवाला आवडणारं भक्त व्हायचं. आज तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्याला तपासून पाहिजे की आजचा अभंग तुम्हासाठी कसा नेमका भक्त असावा या अभंगाचं चिंतन आपण उर्वरित वेळेमध्ये करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल अजून एक विशेष सुंदर गायनाचार्य सुंदर मृदंगाचार्य सुंदर जयदीप मंडप साऊंड सिस्टीम त्याच्यापेक्षा सुंदर आज हरिभक्तपरायण माळे महाराज यांचं माझा देव माझा भाव याच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा हा धार्मिक कार्यक्रम कीर्तन उत्सव हा सर्वत्र महाराष्ट्रभर देशभर जगभर जाणार आहे. सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीनं या अभंगाचं चिंतन आपल्या
कर्णद्वाराद्वारे आपल्या मनपटलावर घ्यावं अशी भगवंताची प्रार्थना करून आपण सेवेला सुरुवात करू. विठ्ठल ऐका, अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात या जगात अनेक भक्त आहेत, पण त्या भक्तापैकी कोणता भक्त श्रेष्ठ म्हणावा, कोणता भक्त भाग्यवान म्हणावा, कोणता भक्त दैववान म्हणावा. ऐका, जाणे भक्तीचा जिव्हाळा, आजचा अभंग आहे बरं का. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जो भक्त भक्ती जाणून करतो, अजाणता नाही, अंधश्रद्धेनं नाही, श्रद्धेनं जाणून जो भक्त भक्ती करतो तो दैवाचा पुतळा म्हणा, भाग्याचा पुतळा म्हणा, नशीबवान भाग्यवान दैववान तोच म्हणा. बरं, आपण म्हणू महाराज तुकोबाराय आज आमच्या सोलापूर नगरीमध्ये हरिद्वारवरून, ऋषिकेशवरून, काशीवरून एखादा विद्यार्थी आलाय. तो विद्यार्थी म्हणतोय आम्ही 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि पारायणात केले. संपूर्ण पाठांतर करून तो विद्यार्थी आला सोलापूरमध्ये बरं का. आणि तो म्हणू लागला माझ्यासारखा पंडित त्या सोलापूर भागामध्ये नाही. तर आपण विचारू महाराज तुम्ही इतका अभ्यास करून तुम्ही आलात, आम्हाला सांगा ना देव कसा आहे, देव कसा आहे सांगा ना मला, देवाविषयी तुमचं मत काय सांगा मला. ऐका, तो जर म्हणला ना मी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पारंगत आहे, पण मला देव आहे का नाही त्याच्याबद्दल शंका आहे. महाराज म्हणतात असा जर एखादा शहाणा पंडित असेल ना तो माझ्या मनात सुद्धा नको. अनेक नये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा पंडित असं तुझ्या घरी राहा. देवावरती श्रद्धा नसेल, देवावरती भाव नसेल, देवावरती भक्ती नसेल ना असा माझ्या भक्त मनात सुद्धा नको. बरं का. आता तुकोबारायची नम्रता आहे का 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात ज्या भक्ताचं देवाच्या नावावरती, ज्या भक्ताचं देवाच्या रूपावरती चित्त जडले ना, चित्त जडले, नाम रूपी जडले चित्त, महाराज म्हणतात तशा भक्ताचा मी दास होईन दास, त्याचा दास मी अंकित. अशा भक्ताचा मी दास व्हायला तयार आहे. महाराज म्हणतात शुद्ध भक्त कोणाला म्हणावं शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नवविध, नवविधा प्रकारची भक्ती जो भक्त जाणतो तो भक्त शुद्ध आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि जर भक्ती न जाणता असेल, शहाणा पंडित असेल, महाराज म्हणतात आणि नये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा असा भंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल ऐका, आपण फार चिंतनीय बरं. ऐका, आज आपल्याला भक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवून द्यायचं आहे. कारण तुम्ही आम्ही कोण आहोत, भक्त आहोत, भक्त. आणि आपण ज्या मार्गाने चालतोय ना तो मार्ग श्रेष्ठ मार्ग आहे शक्नाला जाणून द्यायचं. ऐका, काळानुसार मार्ग बदलले, काळानुसार देवप्राप्ती करून घ्यायचे ना 4 युगामध्ये 4 प्रकारची भक्ती, 4 प्रकारचे संदर्भ होते. काही काळामध्ये त्या युगात माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष, पुढे 1 शून्य कमी झाला म्हणतात 10,000 वर्ष, परत 0 कमी झाला 1000 वर्ष, परत 0 कमी झाला 100 वर्ष, आता वरचा 0 कमी होणे झालं. सध्या 100 वर्षाच्या आयुष्य त्यांना. पण या काळामध्ये माणसाला देवप्राप्ती करून घेण्याचं साधन कोणतं असेल तर भक्ती हे साधन आहे. ऐका, देव हे साध्य आहे. माझं वाक्य कळते का बघा, देव हे साध्य आहे, आपण साधक आहोत. आणि ज्या मार्गाने जायचं साधना कोणते साधन आहे, भक्ती नावाचे साधन आहे. ऐका, समजा गृहीत धरा मला सोलापूरला यायचं आहे, सोलापूरला यायचं बरं, सोलापूरच्या सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. सोलापूरचा सिद्धेश्वर देव आहे बरं, मला दर्शन घ्यायचं आहे. मी विचारलं सोलापूरकडे मंडळींना मला सांगा आता मी कोणत्या मार्गाने सोलापूरला येऊ. एक मार्ग आहे बार्शीवरून सोलापूरला येतो, एक मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे हैदराबादवरून सोलापूरला येता येतं. तिसरा मार्ग आहे विजापूरवरून सोलापूरला येता येतं. आणि चौथा मार्ग आहे पुण्यावरून सोलापूरला. बरोबर आहे का 4 मार्ग. ऐका, 4 मार्गापैकी कोणत्या मार्गाने येऊ असा जर प्रश्न विचारला तुम्ही म्हणाल महाराज 4ही मार्ग सोलापुरात येतात, पण पहिला जो मार्ग आहे बार्शीवरून येणारा तो मार्ग चांगला आहे बरं का, पण काय त्या रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या रस्त्यावर खडी अंतरले, खडी फोडलेले, खडी अंतरले,
त्या रस्त्यानं तुम्हाला येता येईल, पण त्या रस्त्यानं तुमची गाडी कधी पंक्चर होईल सांगता येत नाही. मग बहुतेक तुम्ही त्या मार्गाने येऊ नका. बरं, मग दुसऱ्या मार्गाने येऊ का? हैदराबाद रोडने येऊ का? महाराज तो रस्ता इतका चांगला आहे, इतका चांगला आहे, पण मार्केट एकाजवळ आलं बरं का, तिथे एक मोठा गतिरोधक आहे. जेवढा मोठा गतिरोधक आहे कमर एवढा गतिरोधक केलाय. जर तुमची गाडी गतिरोधक ओलांडून आली तर तुम्हाला देवाचं दर्शन होईल, अन्यथा गाडी तुमच्या अडकण्याची शक्यता आहे. कुठं? गतिरोधक. त्या मार्गानं नका. अनेकांच्या गाड्या अडकल्या बाबा, तिथे देवापर्यंत पोहोचले नाही कोण, नका. बरं, तिसरा मार्ग कोणता? म्हणजे हैदराबाद मार्गाने या. हैदराबाद मार्ग काय मार्ग आहे महाराज? सुंदर मार्ग आहे. पोटातलं पाणी हलत नाही इतका छान रस्ता आहे. पण त्या रस्त्याला सोलापूरच्या जवळ येता येता जवळ एक रस्त्याचं काम चालू आहे. तिथं 100 फुटाचा खड्डा खाल्लाय, रुंदी 100 फूट, इतका मोठा खोल खड्डा आहे. पुलाचं काम चालू आहे. महाराज तुम्ही रस्त्याने याल ना, तुमची गाडी जर उड्डाण मारत असेल, उड्डाण 100 फूट, तर तुम्ही पोहोचाल सोलापुरात. जर उड्डाण नाही गाडीने मारली खड्ड्याचा, या का त्या मार्गाने? पण एक मार्ग आहे पंढरपूरवर येणारा. त्या मार्गाने महाराज तो मार्ग कच्चा रस्ता आहे, साधी पाऊल वाट आहे. त्या रस्त्याला खड्डा नाही, त्या रस्त्याला खडी अंतरलेली नाही, त्या रस्त्याला गतिरोधक नाही. तो रस्ता सोपा आहे, साधा आहे. फक्त एक अडचण आहे. कोणती? त्या रस्त्यानं जायला थोडा उशीर लागते, पण देवापर्यंत पोहोचतंय. मला सांगा आता, आपण सर्व सुज्ञ आहात, कोणत्या मार्गाने आपण जायचं? बरोबर, कोणत्या मार्गाने जायचं आपण? पंढरपूर. सोप्या मार्गाने जाऊ, उशीर लागते पण पोहोचते. हे तुम्हाला मी उदाहरण दिलं बरं का. भगवान परमात्मा देव आहे. देवाकडे जाण्याचे 4 मार्ग मी तुम्हाला मगाशी नावं दिली होती. बादशाहवर येणारा, हैदराबाद, विजापूर आणि पंढरपूर. आता इथे येऊ नका, इथे लक्ष द्या. पहिला मार्ग आहे देव मिळवायचा. कर्म मार्गाने देव मिळवता येतो का? एक मार्ग. दुसरा मार्ग आहे ज्ञान मार्गाने देव मिळवता येतो का? दुसरा मार्ग. तिसरा मार्ग योग मार्गाने देव मिळवता येतो का? तिसरा मार्ग. आणि चौथा मार्ग भक्ती मार्गाने देव मिळवता येतो का? चौथा मार्ग. विठ्ठल. बघा, पहिला मार्ग आहे. एक पहिला मार्ग तुम्हाला सांगितला, खडे अंतरले म्हणजे अनेक अडथळे बरं का. पहिला मार्ग आहे कर्म मार्ग. कर्म मार्ग म्हणजे काय आहे का? कर्म मार्ग म्हणजे अतिशय सोपा. कर्मकांड. कर्मकांड म्हणजे काय? बघा, पूर्वीच्या काळी देव प्राप्त करून घ्यायला यज्ञ करावा लागायचा. यज्ञ करावा लागायचा. यज्ञ करायचा. मला सांगा, प्रभू रामचंद्रांच्या जन्मासाठी राजा दशरथाला यज्ञच करावा लागला होता. यज्ञ केला आणि यज्ञाचं फलस्वरूप झालं, देव प्राप्त झाला. यज्ञ हे साधन होतं बरं का. यज्ञ साधन होतं. यज्ञ करणं हे कर्मकांड आहे. हा मार्ग सोपा आहे का? ऐका आता आणि उत्तर द्या. यज्ञ करायचंय आम्हाला, देव मिळवायचा आहे. काय करावं लागेल? पहिल्यांदा आपल्याला ब्राह्मणाकडे जावं लागेल. ब्राह्मण काका, आम्हाला यज्ञ करायचा आहे. ब्राह्मण काका म्हणतील यज्ञ करायचा आहे, ठीक आहे, पण या महिन्यात तुम्हाला मुहूर्त. मग काय करावं लागेल? श्रावण महिन्यापर्यंत थांबा. श्रावण महिन्यापर्यंत थांबलो. बरं, ब्राह्मण काका श्रावण महिना आला, चला यज्ञ करायचा आहे. ब्राह्मण काका म्हणले या यज्ञाकरिता तुम्हाला काय करावं लागेल? काय? गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, तुळशीच्या मंजुळा, तुळशीचे पान, बेलाचे पान, हे आणा, पिंपळाच्या मुळे आणा, वडाच्या मुळे आणा, ते आणा, ते आणा, हे आणा. यादी करून दिली. कोणी? यादी मोठी करून दिली. म्हणजे जावा तुम्ही सगळं साहित्य आणा. आता ऐका बरं, यातलं एक जरी साहित्य राहिलं तरी यज्ञ फेल. साहित्य आपण सगळं गोळा केलं, यज्ञ सुरू झाला. आता ऐका बरं, यज्ञ सुरू झाला. यज्ञ म्हणताना ब्राह्मण सुद्धा कशी असावे त्याचे शास्त्र आहे. ब्राह्मण का काही आणले आपण, हुशार चतुर्थ ब्राह्मण आणले. यज्ञ सुरू झाला. यज्ञामध्ये नियम पुढचा असा आहे, यज्ञामध्ये आहुती करताना तूप घेतलं गाईचं ना, कोणत्या गाईचं? देशी गाईचं. देशी गाईचं तूप. आता तूप म्हणलं की चूप आहे. तूप घ्यायचं, त्या मंत्र याच्यामध्ये सोडायचं. ते मानताना सुद्धा बारकावा आहे का? हा कर्मकांड मार्ग बरं का.
तूप घेतलं मंत्र सोडताना सुद्धा त्याला बारकावा किती आहे एका कर्मकांडामध्ये. समजा तूप सोडताना ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. शेवटचं अक्षर म्हणताना एका बारकावा अजून शेवटचं अक्षर म्हणताना समजा ते अक्षर रसू आलं रसू तर उजवीकडून पळी फिरवायची स्वाहा. समजा दीर्घ अक्षर आलं स्वाहा. समजा जर पळी उलटी फिरली यज्ञ स्वाहा. मला सांगा इतका बारकावा इतका बारकावा इतका बारकावा थोडी चूक झाली ना तरी देव मिळतो का? नाही नाही नाही. पण मला सांगा एक सोपं काम करायचं का? म्हणा विठ्ठल आता तुम्ही एका सेकंदात भजन केलं. कोणतं भजन केलं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजून भजन केलं. त्याला नामस्मरण भक्ती म्हणतात. आता ऐका ही भक्ती करायला तुम्ही कोणता मुहूर्त बघितला? काही साहित्य गोळा केलं? काय बारकावा केला तुम्ही? काही नाही ना. काही करावं लागतं का? काही करावं लागत नाही. मला सांगा मग कर्मकांड श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ? वा भक्ती श्रेष्ठ. कर्मकांडामध्ये फार काय करावं लागतं? फार काय करावं लागतं बरं का. पण कर्मकांडामध्ये इतकं जरी करावं लागलं भक्ती मार्गामध्ये काहीही करावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो बैठोनी कराये कलिता बैठोनी कराये कलिता आवडी आनंद आळवा आवडी आनंद आळवा कर्म मार्ग सोपा का भक्ती मार्ग सोपा? भक्ती मार्ग सोपा. बर दुसऱ्या मार्गाने या का हैदराबाद रोडने येऊ आपण. मला मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हैदराबाद रोड चांगला आहे पण तिथं काही एक नाही नाही गतिरोधक आहे. गतिरोधक आहे. अगदी बारकावे नाही का बरं का. तिथं गतिरोधक आहे बरं का. गतिरोधक आहे. तो केवढा गतिरोधक सांगितला? कमर एवढा सांगितला. ऐका हा कोणता मार्ग आहे? हा मार्ग झाला कर्मकांड नावाचा मार्ग. हा मार्ग कोणता मार्ग आहे? ऐका बारकाईने. देव प्राप्त करून घेण्याचा दुसरा मार्ग तो म्हणजे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाने देव मिळवता येतो. देव मिळवता येतो नाही. ज्ञानच देव आहे. देवच ज्ञान आहे. ज्ञान मिळाल्याशिवाय देव मिळत ज्ञान नावाचा मार्ग अतिशय चांगला आहे. या मार्गावरती अनेकांच्या गाड्या वेगात आल्या. पण आम्हाला सुंदर गायन येतं, आम्हाला सुंदर वादन येतं, आम्हाला सुंदर कीर्तन येतं. ज्ञान आणि भरपूर ज्ञान आहे. ज्ञान म्हणणाऱ्यांनी ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्यांनी इतक्या गाड्या वेगात आल्या. कुठे जायला? देवाकडे. पण या गाड्या जरी वेगात आल्या असल्या तरी तिथं आडवा काही एक गतिरोधक आहे. तो गतिरोधकाचं नाव आहे का? त्या गतिरोधकाचं नाव आहे अहंकार. अहंकार नावाचा गतिरोधक आहे. ज्ञानी झालं, ज्ञान आलं म्हटलं, मला काहीतरी येतं म्हटलं की त्याच्या मार्गाकडे कोण बसतं? अहंकार बसतो. अहंकार नावाचा रोग असा आहे, तो गतिरोधक असा आहे, तो देवाकडे जाऊच देत नाही. त्याची गाडी तिथं अडकते. गतिरोधकावर पुढची टायर आदर, मागची टायर आदर. लोक म्हणतात हा काय तुला संसारही जमला नाही आणि परमार्थही. लोक हसतात. मावळीने ओवी दिली बरं का. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. मला सांगतात अहो ज्ञानी माणसाचं असं होतं, मी ज्ञान कमवलं, मी देव प्राप्त करून घेणार, त्याची गाडी मध्ये अडकते आणि लोक हसतात. मला सांगा अहंकार नावाचा रोग असा आहे,
तो अज्ञानी साध्या भोळ्या माणसांच्या पाठीमागे लागत नाही. कोण? अहंकार. कोणाच्या पाठीमागे लागतो? मी शहाणा आहे म्हणू लागला, मी हुशार आहे म्हणू लागला की त्याच्या पाठीमागे तोडून. उदाहरण देऊ तुम्हाला, ऐका ऐका. एक मांजर आहे, मांजर. बोका 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 आहे का तुमच्या इथं? मांजर. ते मांजरासमोर एक प्रयोग करून बघा. आपण काय करू का? मांजरासमोर 2 उंदीर टाकू, 2 उंदीर सोडू. तर बघा बरं, एक उंदीर सोडून मेलेला आणि एक सोडून उंदीर जिवंत. तर ते मांजर कोणाच्या पाठीमागे पडत? जिवंतच्या. का बरं? त्याला माहिती आहे की मेलेलं कुठं जात नाही. लक्षात आलं का? हे मेलेलं गेले कुठं जात नाही, वळवळ करते का नाही, त्याच्या पाठीमागे लागतं. कोण? मांजर म्हणणं का? कोणता बोका? अहंकार नावाचा. अहंकार नावाचा बोका असा आहे, मला येतंय, मी शहाणा, मी हुशार म्हणलं, त्याच्या पाठीमागे अहंकार. म्हणून तर नामदेवाला काळजी वाटली. माझ्या भक्तगणांना, माझ्या भाविकांना त्या अहंकार नावा रोगाचा वारा सुद्धा नाही. अहंकाराचा वारा माझ्या विष्णूला. अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार नावाचा रोग असा आहे, तो देवापर्यंत जाऊच देत नाही. मग मला सांगा, तो मार्ग चांगला का साधी गोडी भक्ती केली चांगली? बस. कोणता मार्ग चांगला? ज्ञान मार्ग चांगला का भक्ती मार्ग चांगला? वा, भक्ती मार्ग चांगला. बरं, 2 मार्ग झाले. आता या विजापूर रोडला, विजापूर रोड असा आहे, राजमार्ग आहे. विजापूर रोड नॅशनल हायवे, त्याला गतिरोधक नाही, ते खड्डा नाही, कुठं काय नाही, सॉरी बारीक बारीक खडे आणलेले नाही. पण तिथे काय झालं मला सांगितलं? एका पुलाचं काम चालू आहे. खड्डा किती खोल आहे? 100 फूट खोल धरून चला. असा पण 100 फूट आहे. गाडी पलीकडे जाणं अशिकच आहे. एखाद्याची गाडी जर भारी असली चांगल्या कंपनीची तर उड्डाण मारून गेली तर गेली, नाहीतर गाडी खड्ड्यात गेली. मला सांगा, तो मार्ग कोणता? देव प्राप्त करून घेण्याचा मार्ग योग मार्ग. योग मार्ग. वा. पहिला मार्ग कर्म मार्ग, दुसरा मार्ग ज्ञान मार्ग, तिसरा मार्ग योग मार्ग. योग मार्गाला शास्त्रामध्ये राजमार्ग म्हणतात. कोणता मार्ग? राजमार्ग. आता ऐका बरं का, योग मार्ग किती चांगला आहे. आज कोणता वार आहे? शुक्रवार. बघा बघा, ऐका. पुढच्या शुक्रवारी बघा, आजच्यापासून पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्हाला मी देव दाखवतो. देव, साक्षात देव दाखवतो. इतका सोपा मार्ग आहे. कशाला जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलं, वारी करा, हे करा, व्रत करा, उपवास करा, काय टाळ वाजवून कीर्तन, काय काही नाही करू नका. पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्हाला देव समोर उभा करतो. समोरच आपली चॅलेंज आहे. समोरच देव उभा तुमच्या. मला सांगा, हे 3 मार्ग चांगले का 2 मार्ग चांगला? फक्त आता ऐकून घ्या, तो मार्ग चांगला आहे. कसं आहे, थोडं ऐकून घ्या. सोपं आहे बरं का. तुम्हाला पुढच्या शुक्रवारपर्यंत देव मिळवायचा ना, ऐका कसं करायचं. सोपा मार्ग. बरं, काय करायचं? उद्या सकाळी ज्या ठिकाणी गोंधळ नसेल, शांतता असेल, त्या ठिकाणी जायचं. सोपं का अवघड आहे? सोपं. त्या शांततेच्या ठिकाणी जायचं, काळं घोंगडं घ्यायचं. सोपं काय अवघड आहे? सोपं. ध्यान करायचं. त्या घोंगड्याच्या दशा आपल्या समोर याव्या. सोपं का अवघड आहे? मांडी घालून बसायचं. सोपं का अवघड आहे? आपल्याला काय बघायचं आहे? कधीपर्यंत? शुक्रवार बघायचं बरं का देवात. ऐका, सोपं सगळं. मांडी घालून बसताना फक्त एक पद्धत सुरू करायची. पहिली पद्धत आहे योग मार्गामधली, आपल्या डाव्या पायाची टाच आपल्या गुदद्वाराला लावायची. त्यामुळे काय होतं, आपला खालचा एक द्वार बंद होतं. त्याला म्हणतात मूळ बंद. मूळ बंद केल्यामुळे काय होतं, खालची 2 दारं बंद होतात. सोपं. पुढे का पाठीचा ताट ठेवायचा. आपली घाटी आहे ना, ती घाटी अशी ओरी ओढायची, अशी ओरी ओढायची. ती जुन्या काळातल्या दरवाजात ना कडी आणि पॉइंटा, कडी पॉइंट अडकतो ना, अशी ही घाटी ओरी अडकवायची. बरं का, इथं अडकवायची. सोपं का अवघड?
जरा शुक्रवारी देव बघायचं गाठीमध्ये अडकवली काय होतं खालच्या मूळ बंधानं 2 दार बंद झाली ह्या गाठीमुळं त्याला म्हणतात ओढ्याना बंद ओढ्याना बंदामुळं काय होतं वरचे 7 दार बंद होतात 2 4 6 7 वरचे 7 दार बंद खालची 2 दार बंद 9 दार बंद झाली सोपं का उघड आहे ऐका मग काय होतं वरून येणारा प्राणवायू आपला वारानं वारा आत येणारा थांबला जातो प्राणवायू थांबला ना माणसाला एकूण 5 वायू प्राणवायू समानवायू उदानवायू व्यानवायू अपनवायू 5 वारे थांबले ना आता ऐका काय होतं वरून येणारा प्राणवायू थांबला ओढ्याना बंद आहे आता वारा श्वास घेण्याचा ऑक्सिजन थांबला की मग मात्र खरी कसरत सुरू झाली काय सुरू आहे का खालून अपनवायू वरून उदानवायू ती वाट बघतात वरून ऑक्सिजन काही नाही आता जीव तरमळतो जीव गुदमरतो आता वाटतं मरतय आता मरणार कोण देव बघायचा मरणार आता पण श्वास सोडायचा वरून अपनवायू खालून अपनवायू वरून उदानवायू वरून श्वास येत नाही आता मात्र ते हात धडक्या मारतो धडक्या मारतं पोटामध्ये आणि धडक्या मारून मारून काय होतं तेव्हा आपला जीव कासावीस होतो बस झालं कुठला देव कुठला धर्म शेंडगेवारच कधी आला कधी नाही स्थापन गेला काहीतरी मरायचं का म्हणे शिर सलाम होतो पगडी पचास कशाचं कधी देव धर्म बघितला मेल्यावर कधी बघितलं सोडून देऊ एखादा भक्त असा असतो असा टाच लावून नाही देव बघायचा म्हणजे आता ऐका तर धडकेनं काय होतं धडकेनं आपल्या माकडहाड मणक्याच्या ठिकाणी एक कुंडलिनी तर धडकेनं जागी होते कुंडलिनी जागी झाली मला सांगा बरं बघा आपण कोणता मार्ग बघतोय योग मार्ग असं ठिकाणी योग मार्ग ते कुंडलिनी धडकेनं हवेच्या धडकेनं जागी होते आणि कुंडलिनी जागी झाली की आपणाला एकूण 21 फसळ्या 21 फसड्या एका फसडीला 4 छिद्र किती झाले 21 चौक 84 ते कुंडलीने 84 छिद्र छेदीत कुठे येते आपल्या 10व्या दारात 10वं दार आईने आपल्या बंद केले तेल माकून टाळून 10वं दार बंद केले त्या ठिकाणी कुंडलिनी येते आणि कुंडलिनी येऊन वेटाळा घालते खाली पाहते आणि अमृत ओकते आणि अमृत ओकल्यावर मग ब्रह्मतत्वाचा ब्रह्मज्ञानाचा देवाचा साक्षात्कार होतो कसं वाटतंय सोपं काय अवघड आहे अहो ऐकायला अवघड आहे सांगायला अवघड आहे करायचं काय खरंय सोपा मार्ग घ्या मला सांगा आपण विचारू कोणाला विचारू माहितीये का ज्या या रस्त्याने ज्यांनी देव मिळवला ना त्यांना विचारू योग मार्गाचा राजा योगियांचे राजे माऊली ज्ञानोबा आहे यांना विचारू महाराज आम्ही हा मार्ग स्वीकारावा तो मार्ग स्वीकारावा तो मार्ग स्वीकारावा महाराज म्हणतात माऊली म्हणतात हरिपटामध्ये नका तुम्ही बाकी काहीही करा पण या मार्गाने येऊच नका कोणत्या मार्गाने योग यागवी वायाची उपाधी धम्म धर्म वायाची उपाधी महाराज म्हणतात योग या विविधे येणे नवे सिद्धी हे तुमचं आमचं काम नाही संसारिकाचं कामच नाही कीर्तनात 2 तास बसणं होत नाही माणसाला मग ते ओढेला बंद करायचा मूळ बंद करायचा कुंडलींच्या ठी करायची मग ते अमृत करायला ते सोपं आहे का नाही महाराजांनी माऊली विचार माऊली तुम्ही तर म्हणता योग करू नका याग करू नका क्रियाकर्म करू नका ज्ञान करावं काय महाराज म्हणतो सोपं आहे काय हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोणा करी मला सांगा
पहिला मार्ग कर्म मार्ग, यत्न करणं अवघड आहे. दुसरा मार्ग ज्ञान मार्ग, त्याला रोग लागतो कोणता? अहंकाराचा. तिसरा मार्ग आहे योग मार्ग, तिथं मरावंच लागतं. योगाची या वाटा निघाले बस वाटा, तेथे दुःखाचा ज्ञान म्हणतात. दुःखाचं तिथं तहान लिया तहानची प्यावे, भुकी लिया भूकची खावे. कोचऱ्या माणसानं लोखंडाचं चणं खावं इतका अवघड आहे. मला सांगा, तो मार्ग सोपा, तो मार्ग सोपा, हा मार्ग सोपा, तर आपला भक्ती मार्ग सोपा. तुका म्हणे सोपी केली पायी वाट, या मार्गाने चला तुम्ही आम्ही खेळले मिळे गदारोळे आनंद. समजा सहज साध्या भोळ्या मार्गाने चला, भक्ती मार्गाने चला. मग ठरलं आपलं कोणत्या मार्गाने जायचं? भक्ती मार्गाने. भक्ती मार्गाने आपण निघालो. कर्म मार्ग सोडला, ज्ञान मार्ग सोडला, योग मार्ग सोडला, आपण भक्ती मार्गाने निघालो. भक्ती मार्गावरती इतकी गर्दी पडली कोणाची? भक्तांची. मग आपण तुकोबारायांच्यावर महाराज आम्हाला सांगा ना, आमच्या ज्ञानोबारायांच्या माऊलींच्या रथाच्या पाठीमागं 5 लाख लोक, रथाच्या पुढं 5 लाख लोक, 10 लाख वारी लोक, इतका मोठा भक्त परिवार. आम्हाला सांगा ना महाराज, 10 लाख भक्तांपैकी, सोलापूरमध्ये बसलेल्या भक्तांपैकी तुम्हाला आवडणारा भक्त कोणता? महाराज सांगतात आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात गाणे भक्तीचा जिव्हाळा, गाणे भक्तीचा जिव्हाळा, गाणे भक्तीचा गाणे भक्तीचा जिव्हाळा, गाणे भक्तीचा जिव्हाळा, गाणे भक्तीचा जिव्हाळा, गाणे भक्तीचा तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. आणि गणाय माझे मना, आणि गणाय माझे मना. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. आणि गणाय माझे मना, आणि गणाय माझे मना. महाराष्ट्रात भक्तांची इतकी जरी गर्दी असली, या भक्तांमध्ये कोणता भक्त श्रेष्ठ आहे? जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो भक्त भक्ती जाणून करतो तो भक्त श्रेष्ठ भक्त आहे. आजच्या अभंगाचा पहिला शब्द कोणता आहे? जाणे. जाणे म्हणजे काय? कीर्तन संपलं की घरी ती जाणे नाही बरं का. जाणे म्हणजे जाणणं. भक्ती कशी असावी? जाणून असावी. विचारलं कसं काय तुम्ही कीर्तनाला आला? ते म्हणजे मला काय देव माहिती नाही, धर्म नाही, शेजारी म्हणे चल म्हणून आले. ती झाली अजाणता भक्ती. जाणे म्हणजे काय? आपण कीर्तनात जायचं कशा करिता, काय ऐकायचं, आपण कुठं आहोत, आपल्याला कुठं जायचं आहे, काय मिळवायचं आहे, काय सोडायचं आहे, हे कळणं म्हणजे जाणे. काय काय जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे म्हणजे जाणणं. ऐका बरं का, 2 प्रकार बरं का भक्तांचे. एक जाणतो आणि एक नेमतो. नेमतं म्हणजे अज्ञानी आणि जाणतं म्हणजे ज्ञानी. ऐका आता 4 भाग. पहिला वर्ग आहे नेनोने नेनता, एक वर्ग. दुसरा वर्ग नेनोने जाणता, तिसरा वर्ग जानोने जाणता, चौथा वर्ग जानोने नेनता. विठ्ठल मग भक्तानं कसं असावं, तुम्ही आम्ही कसं असावं? ऐका, आपण पहिल्या वर्गात बसावं का? नेनोनी नेनता. उदाहरणार्थ ऐका, नेनून नेनता म्हणजे काय? समजा आपल्याला कपाळ कोणतरी बुक्का लावला, एखाद्या माणसाला कोणतरी गंध लावला, तो निघाला. त्याला विचारलं कोणतरी महाराज कुठनं आलात? त्यानं म्हणलं, आणि तुम्हालाच म्हणलो महाराज कुठनं आलात? मला महाराज, मला गावातून चांगला माणूस म्हणत नाही, तुम्हाला महाराज म्हणताय. बरं कुठनं आलाय? सत्ता कुठं चालू आहे? कोणता ग्रंथ चालू आहे? कोणती कथा चालू आहे? आज कोणाचं कीर्तन होतं? तो म्हणला मला काहीही माहिती नाही,
मला कीर्तन माहिती नाही, मला प्रवचन माहिती नाही, मला सप्ताह माहिती नाही, मला काहीही माहिती नाही. कोण तर मला येडं होतं, त्यानं मला गंध लावला, मी आपला आलो. भक्त दिसला तर काय माहिती होतं का? अज्ञाने परमार्थशी तुला काहीच माहिती नाही. नेनोनी नेनता एक वर्ग. मग आपण ते असावं का नसावं? दुसरा एका नेनोनी जाणता म्हणजे काय? माहिती काहीच नाही, गप्पा अशा बस. काहीच माहिती नाही, गप्पा अशा की बस. उदाहरण सांगू तुम्हाला. आमच्या गावात एक आजी होत्या, वारल्या विचारत्या. त्या आजी नवीन सुनाला बोलवायची, सुनाला नवीन पुढीला, या मुलांनी या म्हणायची या. काय तुम्हाला मी हरिपाठ शिकवते, मी हरिपाठ शिकवते. वा वा वा, हरिपाठ शिकवते. ते हरिपाठाला मुलींना बसवायच्या आणि सांगायच्या, बाळांनो तुम्हाला मी हरिपाठ शिकवते. कोणता? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. हा अभंग त्याने घेतला. मी आपल्या घरामध्ये होतो, मी आपला ऐकत होतो. आजी सांगत होते, ऐका बरं का मी काय सांगलोय. नेनोनी जाणता. त्या आजी म्हणाल्या, बाळांनो सांगतो मला याचा अर्थ काय होतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, याचा अर्थ असा होतो हरी म्हणजे कृष्ण. हरिपाठ, हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे पाठ, हरीची पाठ. हरिपाठ कीर्ती मुखे जरी म्हणजे काय म्हणे, हरीच्या पाठीमाग कीर्ती नावाची गाय आहे. आणि त्याचं दर्शन घेतलं की देह पवित्र होतो. मला सांगा, नाही 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 नाही, अर्थ वेगळाच आहे, अर्थ वेगळा सांगितला जातोय. हे नेनोनी काय झालं महाराज, आमच्या माझ्या कीर्तन काय झालं, एक पहिलवान आला, पहिलवान कोल्हापूरकडला. पहिलवान आला, जबरदस्त शरीरदृष्टी पुढे बसला होता. नेनोनी जाणता बरं का, त्याला काहीच माहिती नव्हतं. पहिल्यांदा कीर्तन झाला, पप्पाच उतरायला लागला, पप्पाच उतरायला लागला. ते म्हणजे कोणतरी पप्पाच ओढल्याशिवाय चालत नाही, म्हणजे वडावा वादी पहिलं होते ते. बरं ते म्हणजे मला माहिती आहे म्हणजे ओढायचं. म्हणजे मी जोर बैठक करतो, 100 जोर करतो, 100 बैठक करतो, मी भरपूर टाकायचं म्हणा. म्हणजे पप्पाच ओढायचं मला माहिती आहे म्हणा. नेनोनी जाणता बरं का. पप्पाच उभा केला, दोन्ही पाय पप्पाचा लोळले, खटा 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 वाल्यावाला चालू केल्या. 2 मिनिटात वादी इकडं, शाही पुढे इकडं, दोन्ही इकडे. काय सांग मला, नेनोनी विठ्ठल. असं असावं का? माहिती काहीच नाही, गप्पा वेगळ्या मारायच्या. नको नको, तेही भक्त नको. तिसरा भक्त ऐकायचा, तो भक्त अतिशय घातक आहे. कोणता? जाणोनी जाणता. नेनून नेमता नको, नेनून जाणता नको. जाणूनी जाणता असावं का? तेही नसावं. जाणूनी जाणता म्हणजे काय? मी होतो म्हणून रात्री कीर्तन झालं, मी नसतो तर मी आहे म्हणून सत्ता चाललाय. आमच्या बाहेर काय करणार? मी आहे म्हणून कीर्तन होत आहे, तर कीर्तन होत नाही. मी पप्पाचा होतो म्हणून वाजलं नाही तर काय. म्हणजे हा वर्ण कोणता झाला? जाणोनी जाणता. तेही नको. ऐका, कसा भक्त जाणे शब्द बरोबर, जाणे शब्द तुकोबरानं जाणे शब्द कशासाठी करीत आहे? जाणोनी नेनता. सगळं काही यावं, भरपूर ज्ञान यावं, म्हणावं माऊली कृपेने आपण आनंद आहे, चांगला आहे. जेवढे येते माऊली कृपेने आपण साधं गड येते. गर्व रहित, अहंकार रहित भक्ती असावी. ती भक्ती म्हणजे जाणून नेनते. ऐका, प्रमाण आहे. जाणून नेनते कळी माझे मन, तुझी प्रेम खून देवोदिया. महाराज सांगतात, जाणून नेनत व्हा विठ्ठल. अभंगाचा पहिला शब्द जाणे. काय जाणे? सगळं काही यावं, सगळं काही कळावं, पण लहानासारखं राहावं. जाणे शब्द अशी भक्ती तुकोबरांना आवडते. दुसरा शब्द आहे जाणे भक्तीचा. भक्ती, भक्ती म्हणजे काय? एक वाक्य ऐका. भक्ती म्हणजे काय? नारद भक्ती सूत्रामध्ये व्याख्या आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ताला देवापासून कधीच विभक्त न होऊ देणारी साधना म्हणजे भक्ती. समज तुम्हाला भक्ताचे 3 प्रकार बरं का. बघा, देवाच्या पायाजवळ एक भक्त आहे, ज्ञानी भक्त. देवापर्यंत निम्म्या रस्त्यापर्यंत आलाय, जिज्ञासू भक्त आहे. आणि एक घरीच आहे, पामर भक्त. पामर भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. सगळ्यांसाठी भक्तीची व्याख्या वेगळी आहे. बघा ऐका, देवाच्या पायात भक्त बसता येईल. अर्जुन, अर्जुन देवाच्या कृष्णा देवा. अरे भक्ती, भक्ती म्हणजे काय? आता जसा विद्यार्थी तशी व्याख्या. मला सांगा, पहिलीच्या विद्यार्थ्याला आपण हे शिकवलं, फिजिकल चालतंय का?
त्या पद्धतीने अन्नसाचा आघाडीचा तसं कृष्ण परमात्मा म्हणाले अर्जुना अरे भक्ती भक्ती म्हणजे काय बरं का येरवी तुझी नाचवती ही पहिली नासरती पहिले माझी सहस्थिती भक्ती नाम काय सांगितले व्याख्या माझ्या स्थितीला जो पोहोचला जो कृष्ण झाला त्याला काय म्हण भक्ती भक्ती बरं मधला म्हणला मधला कुठे आता आपलं भजन कीर्तन करायला लागला एक बोलता येतोय वारी करतोय हा भक्त तुम्ही देवा अरे तुम्ही त्यांना सांगितलं कृष्ण स्वरूप झाला म्हणजे भक्ती आमचं काय देव म्हणताय भागवतामध्ये भक्ती भक्ती म्हणजे काय अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता तयानं कृष्ण परमात्मा म्हणाले जो माझं अखंड ध्यान करतो माझं भजन करतो माझी कथा ऐकतो त्याला सुद्धा काय म्हण देवाला पायाला सांगितलं बरं का कृष्ण रूप मधल्याला सांगितलं नेहमी भजन कर म्हणजे भक्ती एक घरनं आता पिशवी घेतले पण आता रिटायर झाले आता निवांत झाले तर भक्ती करू आता थोडा वेळ देऊ पण त्यानं आपली काही पिशवी घेतली म्हणजे निघतो वाडीला बुक्का लावला गेल्यात बाहेर निघालाय अजून काही येत नाही बरं का फक्त वृत्ती आणि मनामध्ये काय देवाची भक्ती करावी त्याने विचार देवा काय आमचं काय त्या भक्ताला सांगितलं व्याख्या दिली त्या भक्ताला व्याख्या दिली आमचं काय तुकोबाराय बोलतात तुमचं काय सोडा त्या देवाच्या पायातला भक्त कमी आहे तो मधला भक्त सुद्धा कमी आहे पण जन संसारात राहून त्याला वाटतंय ना परमार्थ करावा वारी करावी एकादशी करावी तुकोबाराय बोलतात ही सगळ्यात मोठी भक्ती देवाला आवडते हे थोर भक्ती संकल्पावी माया संसाराती संकल्पावी माया हेती थोर भक्ती आवडती देवा हेती थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराती संकल्पावी माया संसाराती महाराज म्हणतात हीच भक्ती देवाला आवडते म्हणजे तुमचं आमचं सोपं झालं देवाला भक्ती ही कोणती आवडते संसारात राहा संसार करा संसारातून म्हणावं की वारीला जावं कीर्तनाला जावं ही देवाला भक्ती आवडते म्हणजे आपण त्या साचेमध्ये आहोत फक्त विषय काय की आपल्यामध्ये फक्त अहंकार येऊ नये मी शहाणा आहे मी मोठा आहे असं येऊ नये ही तुकोबाराय म्हणतात हाच दैवाचा पुतळा आहे फक्त एक मुद्दा राहिला पण कोणता जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळ्याची भक्ती देवाला आवडते बरं का जिव्हाळ्याची मला सांगा आपण वारीला जातो वारीला समजा मोटरसायकल चाललो आपण वारीला तर महाराज पायी करतात भाग्यवान आहेत पण गाडीवर जेव्हा आपण वारीला जातो ना वारीला तेव्हा विषय चालू असतो बरं का गावातून हलताना वारीला जायचंय वारीला जायचंय जिव्हाळ्याची भक्ती असावी प्रेमाची भक्ती असावी पण तिथे गेल्यावर सुद्धा आपलं गणित बघा बरं का आपलं गणित देवाच्या पाया पडतो आपण काही बोलतो पण देवाला आणि आपण जातो प्रसिद्ध कोणाकडे प्रसिद्धाच्या पेढ्याकडे जातो पेढ्याकडे पेढा घेताना आपण काय करतो अंदाज घरात माणसं किती येतं 1 2 3 4 काय जास्त ते माणसं त्या हिशोबाने पेढा 50चा घ्यावा 100चा घ्यावा का 200चा घ्यावा पेढा पण घेतो देवासमोर जातो नांदे परिसर उभारतो आणि काही का तर भाद्र अशा बरं का ते पेढ्यामधला एक सगळा भाग नाही पूर्ण पेढा नाही बरं का मग तिने मला आरती ओळीत पेढा खाऊ घातला मोठ्या मनाची माणसं आहात तुम्ही बरं का आमच्या भागातील माणसं तुम्हाला पेढ्यातला एक भाग एवढा घ्यायचा कुठे फेकायचा पायरीकडे फेकायचा पण इतका बारका भाग असतो नक्कत अडकतो तो देवापर्यंत पोहोचत नाही बरं का तो जिव्हाळा कुठं आहे देवाकडे जिव्हाळा नाही इतकी माणसं चिकट माणसं इतकी चिकट माणसं आमच्या भागात बरं का आमच्या भागात एक माणूस होता तो सोयरीक करता सोयरीक म्हणजे कळतं सोयरीक पाहुणे ते बैठक बसली त्या माणसानं सुपारी फोडली की मुलीचे वडील म्हणले लग्न कॅन्सल का तुम्हाला कळतं का म्हणजे काय
प्रपंच कसा करावा, प्रपंच बारकाईने करावा, नासधूस करू नये, वाटोळ करू नये. तुम्ही सुपारी फोडली. तुम्ही म्हणे एक सुपारी किती दिवस खाता? खरं सगळं म्हणला आज पाहुण्याला आहेत म्हणून मी सुपारी फोडली. आम्ही एक सुपारी 4 महिने खातो. किती महिने? 4 महिने. बारीक तुकडा 4 महिने खातो. बाद म्हणले बाद. संसार होत नसतो म्हणे. असला उदळवासा केला तर संसार होणार आहे तुमचा. 4 महिने एक सुपारी बुक न करता इतका संसार वाटो करायचं नाही म्हणे तुम्ही. पण तुम्ही कसं करताय? म्हणजे आमच्या 11 वर्ष झालं एकच सुपारी. 11 वर्षापासून एकच सुपारी. तुम्ही काय करता? आणि आम्ही असं केलंय तर सुपारीला वेळच पडलंय. किचन मध्ये बांधले दुरीला. जेवण झालं की नुसती चोकायची. बारकावा केला, इतका बारकावा केला. हा जिव्हाळा भक्तीबद्दल चालेल का? नाही चालणार. महाराज सांगतात आपली भक्ती श्रेष्ठ असावी, आपली भक्ती जिज्ञासू असावी आणि भक्तीकडे प्रेम असावं. तोच भाग्यवान पुतळा आहे, तोच दैवाचा पुतळा आहे. पण समजा एखादा विद्यार्थी आपल्या गावामध्ये आला, सोलापूरमध्ये आला, मोठा अभ्यास करून आला, शहाणा पंडित होऊन आला आणि तो जर म्हणला की देव आहे का नाही माहितीच नाही, महाराज असं शहाणा पंडित माझ्या मनात सुद्धा नको. आणि कानाये मध्ये मना, आणि कानाये मध्ये मना, आणि कानाये मध्ये मना, आणि कानाये मध्ये मना, आणि कानाये आणि कानाये मध्ये मना, 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 आणि कानाये अनेक ने माझे मना हो का पंडित. शहाणा शहाणा पंडित असेल ना तो माझ्या मनात सुद्धा नको. तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहाना होणी लहान. महाराज सांगतात भक्तीवरती जिव्हाळा असावा, भक्तीवरती प्रेम असावं. आणि शहाणा पंडित असेल तो मनात तुमच्या मनातलं उदाहरण देऊ काय? ऐका. एक आईला 2 मुलं. दोन्ही मुलं अंगणवाडीमध्ये चालली, बालवाडीमध्ये चालली, एलकेजी चालली. लहान मुलं अंगणवाडीत चालली दोन्ही मुलं. थोरलं मात्र शाळेत बसलं आणि धाकटं मात्र घरी आलं पळत आईच्या पाठीमागं. आईने सोडलं की आई पुढे गेली की आईच्या पाठीमागं घरी आलं. आईने विचारलं राजा बाळू अरे काय केलं? म्हणजे थोरला तुझा दादा शाळेत बसलाय, तू का माघारी आला? त्याने सांगितलं आई दादा शाळेत बसलाय खरं, पण मला तुला सोडून करमत. थोरलं गेलं, पहिलीला गेलं, दुसरीला गेलं, चौथीला गेलं. धाकटं मात्र घरीच आईच्या पुढेच. चहापत्ती दे, दूध दे, पाणी दे. आईच्या पुढं आईची सेवा करावी, पाय दाबावं. आई बघ आईने म्हणावं अरे बाळू राजू थोरला दादा तुझा 10वीला गेला, हुशार आहे, तू काय रे घरी बसतो? ते म्हणा आई दादा 10वीला जाऊ दे, कुठं जायचं चंद्रावर जाऊ दे, मला तुला सोडून मला फक्त आई 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 पाहिजे. बरं मला सांगा. मी सांगतो अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा हा मुद्दा. बरं मग काय झालं? थोरल्या मुलाचं डॉक्टर झाला. अमेरिकेला गेला आणि अमेरिकेत गेल्यावर मोठी नोकरी लागली.
नोकरी लागली की त्यानं तिकडच रामकृष्णाने केलं. तिकडे रामकृष्णाने केलं, आईला बोलवलं नाही काय नाही, तिकडच लग्न झालं. मग त्याला तेवढ्या पगारीवर भागा भरपूर पगार होती, पण अजून हव्यास काहीतरी मिळव. त्यानं काय चालू केलं, राहिलेल्या वेळामध्ये कॉलेजवरती जायचं, व्याख्यान द्यायचं. व्याख्यानाचा विषय असायचा आईचं व्याख्यान असायचं. आईविषयी इतकं सुंदर बोलायचा. आईविषयी बोलत असताना आई म्हणजे काय, आईने आपल्यासाठी काय केलं, आपण आईची सेवा कशी करावी, सुंदर विवेचन, सुंदर व्याख्यान यायचा. सुंदर व्याख्यान सोडा, अमेरिकेमध्ये बसलेल्या श्रोत्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा लागायच्या. इतकं तळमळून बोलायचं आईविषयी. पत्रकार आले माळी महाराजसारखे, त्याने विचारलं, सर साहेब तुम्ही सुंदर बोलता हो, आईविषयी सुंदर बोलता, आई म्हणजे काय, आई म्हणजे ईश्वर, सुंदर बोलता. मला सांगा ना, तुम्ही तुमच्या आईची सेवा किती वेळ करता? ते म्हणा, माझी आईची भेट 22 वर्ष झाली नाही. 22 वर्ष झाली माझ्या आईची भेट नाही. सुंदर बोलतो. मला सांगा, आपण त्या आईकडे या आणि आईला विचारा, आई तुमचा एक मुलगा अमेरिकेमध्ये डॉक्टर आहे, सुंदर पगार घेतो, आईविषयी सुंदर बोलतो, भरपूर संपत्ती कमवली आहे. एक तुमचा मुलगा आहे जो घरात राहतो, तुमच्या पायापायात राहतो, तुमची सेवा करतो, तुमचं प्रेम करतो. मला सांगा, ते आपण आईला विचारू, आई तुम्हाला दोन्ही मुलापैकी कोणता मुलगा आवडतो? कोणता आवडतो? साधा बोळा आहे, सेवा करतो, प्रेम करतो, जीव लावतो. अमेरिकेत गेला, मग तिकडेच हर महादेव केला, इकडे बघत आहे. आईला तो मुलगा आवडेल का? महाराज म्हणतात, माझं तसंच आहे. अनेक नये माझे म्हणा, भोका पंडित शहाणा पंडित तिकडे जा. मला कसला भक्त आवडतो? प्रेम करणारा, जिव्हाळा करणारा, साधी भोळी भक्ती करणारा मला भक्त आवडतो. देवाला अहंकार नावाची भक्ती चालत नाही. आपण जे समजतो ना, ते आपलं सोंग असावं. मी धोतर घातलं, मी फेटा घातला, मी कंबर बांधली, सोंग. काय म्हणतात? सोंग. भक्ती दिखाव्याची नसतेच, अंतःकरणातून असते. देवभावाचा भुकेला, त्याला फक्त भाव महत्वाचा आहे. भाव. तुम्ही किती गंध लावता, तुम्ही काय देखावा करता, तुम्ही काय करता, काय ते देवाला फक्त काय महत्वाचं आहे? भाव महत्वाचा. नाही का? देवाला अहंकार जर असेल ना, अहंकार देवापासून फार अंतरावरती, आपण फार अंतरावरती. ऐका आता काय झालं, नारदचे कृष्ण परमात्मा, कृष्णाचं आणि जांबुवंतीचं लग्न. जांबुवंती म्हणजे आसोलाच्या कुळातली. कृष्ण परमात्मा नवरा बायको, लग्न होणार आहे. तर मंडप कुठं घालायचा, मंगल कार्यालय कुठलं बघायचं? कृष्ण म्हणला, काय मंगल कार्यालय का, खर्च करू नका, काय करू म्हणे, आपण जंगलात लग्न, जंगलात लग्न लावायचंय. नवरदेव बसला, कृष्ण परमात्मा, जांबुवंती नवरी आली, जांबुवंती नवरी बसले. कृष्ण म्हणला, ब्राह्मण बुवा अजून लग्नात किती वेळ आहे? ते म्हणजे अजून 10 मिनिटं वेळ आहे मुहूर्ताला. किती मिनिटं वेळ आहे? 10 मिनिटं वेळ आहे. काय करायचं तोपर्यंत? म्हणजे काम करू. म्हणजे नवरीकडले पाहुणे आले का? आले. कोण पाहुणे नवरीचे? माकडं, वानर, अस्वल, लांडग, सस, हे पाहुणं म्हणजे नवरीकडलं. आणि नवरदेवाचं पाहुणं कोण आलं होतं? एक नवरा करवला, कोण? नारदजी. नवरदेवासोबत एक करवला. नारदजी गळ्यात मीना होता सुंदर असा. देव म्हणले, कृष्ण परमात्मा म्हणले, नारदजी एक काम करा. हे काय करायचं? आता एक काम करा, अजून लग्नाला किती वेळ कमी आहे? 10 मिनिटं कमी. काय करा तुम्ही, थोडं 10 मिनिटं आमच्या पाहुण्यांना, नवीन पाहुण्यांना थोडं गायन करून दाखवा. नारदजीने बघितलं. नारदजी गायनाची देवता आहे. नारदजीने बघितलं श्रोत्याकडं. कोण श्रोता? माकड, अस्वल, वानर आहे पाहुणे. नारदजी म्हणजे, मी असल्या पुढं, मी असला अलंकार विशारद हे ते असल्या पुढं गायन करू. देवाला ओळखलं. म्हणजे बहुतेक नारदजीला काय आला? अहंकार आला कलेचा. असल्या पुढं काय का? नारदजी म्हणले, असं करा देवा, तुमच्या त्या काही पाहुण्याला उठवा आणि 10 मिनिट गरज म्हणाला एक चुकी. कृष्ण म्हणायची तर उतरावी लागेल म्हणे. एका पाहुण्याला उठवलं
आसोराचं पिल्लू होतं आसोराचं इकडे म्हणले आसोराचं पिल्लू उठलं उड्या मारत आलं आसोर म्हणले महाराज देवा मी गायन करतो मला आता एक ठिकाणी अभंग म्हणता येऊ लागलाय मला येत नाही गायला पण मला तंबू लागतं म्हणजे विना लागते विना विना कुठे आहे नाराजीकडं विना घेतला नाराजीचा विना घेतलाय ते आसोले का शिळेवर जाऊन बसलं शिळेवर बसलं विना पुढे ठेवला आणि तारा कोण आसवड तारा ओढताना नाराजीचा जीव खालीवरी का तोडते म्हणत आहे तारा तोडते तारा म्हणत आहे अस्वलानं स्वर लावला देवासाठी देवाकरिता स्वर लावला इतका सुंदर स्वर लावला देवाकरिता गायलं इतकं सुंदर गायन केलं ऐका आता ते सुंदर गायन करीत असताना तिथं बसलेल्या पाहुण्यांना वृक्षांना वेलींना पशुधिकांना देवाला सर्वांना समाधी लागली सगळे शांत गायन ऐकत देवाला सुद्धा समाधी लागली ते सोडा ज्या शिळेवरती ते अस्वल बसलं होतं ना ती शिळा सुद्धा वितळली लोण्यामध्ये जसं बोट घुसावं ना त्या पद्धतीनं तो विना आत घुसला गेला कशामध्ये शिळेमध्ये गायन संपलं सगळे शुद्धीवरती आले आणि आता मात्र त्याने नमस्कार देवा मला बस मला एवढंच येत नाही एवढे दोरे सुंदर गायन केलं बाबा आता नाराजीचं लक्ष कुणाकडं विनाकडं माझा विना अडकला तर शिळा शांत झाली शिळा स्थूल झाली विना अडकला गेला आता तो नाराजी पाहतायत विनाकडे तेव्हा तेवढा माझा विना घेऊन आलो असं करा नाराजी तुम्ही उठा तो विना घ्या नाराजी गेले विनाला धरले विनाला हलवतायत पण विना आता निघतोय का शिळेमध्ये पॅक बसला निघे ना आता असं करा म्हणले ते आमचं येडं बागडं पाहुणा होता म्हणे त्यानं सुंदर असं गायन केले साधं बोल होतं तुम्ही सुंदर गायक आता तुमचं गायन छान आहे तुम्ही गायनाची देवता आहात तुम्ही काय करा सुंदर गायन करा परत समाधी लागू द्या परत शिळा वितले विना काढून घ्या नाराजीने गायन सुरू केलं ताना मारला गेल्या ताना आरोह अवरोह ताना ताना मारल्या नाराजीने इतक्या ताना मारल्या ताना मारून नाराजी ताना उडाली पण कोणाला समाधी लागेना कोणाला गायन सुंदर लागेना का त्या गायनामध्ये काय होता मी मोठा गायक त्या अहंकारामुळे कोणाला समाधी नाही लागली शिळा नाही वितळली नाराजीने नमस्कार केला देवा माझी विना थोडं काढून द्या ना माकडाचं पिल्लू होतं लांब बसलं ते पाहुणा होता म्हणजे माकडाच्या पिल्ला बोलवलं माकडाचं पिल्लू पळत आलं त्यानंही गायन केलं सगळ्यांना समाधी लागली शिळा वितळली तो विना काढला मला सांगायचं आहे देवाजवळ अहंकाराची भक्ती चालत नाही महाराज सांगतात निरअहंकारी असणारा जो कधीही अहंकार न बाळगणारा तो भक्त मला आवडतो तोच भक्त जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच देवाचा पुतळा आणि तसा असेल ना तर दुसरा शहाणा पंडित असेल ना तो माझ्या मनात सुद्धा नको आपली बरेच वेळ संपलेले 5 मिनिट तुमची मला असं वाटलं की आतापर्यंत थोडं ते योगाचं साधनेचं कर्माचं हे ऐकल्यावर झोपी जातील म्हणलं बरं का पण असं वाटलं मला अंदाज बजायला होता किंवा उठून जातील किंवा काहीतरी असं गोंधळ पण तुम्ही श्रोते जाणकार आहात सर्व टकलावून ऐकतायत सर्वांचं लक्ष अभंगाकडे 2 चरण आपले संपले निम्मा अभंग संपलेला आहे वेळही संपलेली आहे पण आपण धावत्या योगामध्ये शेवटचे 2 चरणाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू ऐका तिसरं चरण महाराज सांगतात जर एखादा भक्त देवाच्या नावावर
देवाच्या रूपावर त्याचं चित्त असेल ना तर मी त्याचा दास होईन. दास नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. महाराज सांगतो आता ऐका, माझा शब्द दिलाय नामरूपी जडले चित्त. काय चित्त हे? कुठे चित्त? ऐका, चित्त देऊन ऐका. मला सांगा आपला डोळा येत आहे आणि चित्त कुठे आहे? इथं म्हणावं का इथं? चित्त नेमकं आहे कुठं? ऐका आता ऐका, चित्त म्हणजे काय? विज्ञानानं शिकवलं आपल्याला माणसाला इंद्रिय 10, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय. अध्यात्मानं शिकवलं आपल्याला माणसाला इंद्रिय 11 मन हे सुद्धा आपल्या इंद्रियच आहे. कळतं ना? मन इंद्रिय आहे. आणि वेदांतानं शिकवलं आपल्याला इंद्रिय 14. कोणत्या? ऐका, 10 इंद्रिय हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. 4 इंद्रिय. ऐका, त्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार मध्ये चित्त आहे. ते चित्त बरं का? ऐका, हे चित्त भोजनामागती तुप पावशेर. कोणतं पावशेर? तूप. ह्या 1 शेरामध्ये हे पावशेर म्हणजे चित्त. माझे चित्त तुझे पायी राहावं ऐसे करी काही. चित्त हे चित्त अतिशय महत्वाचं आहे. आणि कीर्तन सुद्धा कधी गोड लागतं? कीर्तन मध्ये आपल्याला काय पाहिजे? चित्त पाहिजे. चित्त आहे का? हे चित्त आलं कुठनं? जर का हा बल्ब आहे ना, याच्यामध्ये करंट कुठनं आला? एमएससीबी मधनं. ऐका बरं, एमएससीबी मेन टीपी आणि हा बल्ब. आता ऐका बरं, बल्ब काय करतो? प्रकाश देतो. मिक्सर काय करतो? बारीक करतो. टीव्ही काय करते? चित्र दाखवते. इस्त्री गरम, हीटर पाणी तापवते, कूलर थंड, फ्रीज थंड. सगळे उपकरणे वेगवेगळी. करंटातला एक हरी आत्मा जीव शिव. बर मला ऐका, आता हे करंट, हितला करंट आणि एबीसी मधला करंट, दोघात काय फरक आहे? नाही कळलं तर इथं बोर्ड घालून बघा आणि तिथं बोर्ड घालून बघा, काय फरक? दोन्ही करंट सारखं आहे. तसं तुम्हाला मी काय देवाचं नाव सांगतो बरं का. ते देवाचं मंदिर तुम्ही कोणी बघितलं का मला सांगा, तर आपण दर्शन घेऊन येऊ. त्या देवाचं मंदिर, देवाचं नाव आहे का तुझं? देवाचं नाव आहे सच्चिदानंद. हे मंदिर तुम्ही कुठे पाहिले का? सच्चिदानंद देवाचं नाव आहे बरं का, सच्चिदानंद. तुम्हाला महाराज सच्चिदानंदाचा आणि चित्ताचा काय संबंध आहे? ऐका संबंध. सच्चिदानंद शब्द आहे, देवाचं नाव आहे. सच्चिदानंद शब्दाचा संधी विग्रह करा, काय येतोय का? सद अधिक चिद अधिक आनंद. सद चिद आनंद. सद म्हणजे काय सोडा, आनंद म्हणजे काय सोडा, मधलं चिद घ्या, चिद. ते चिद आणि आपलं चित्त हे एक कनेक्शन आहे. एबीसीबी बल्ब एक कनेक्शन आहे. चिद म्हणजे काय आणि चित्त म्हणजे काय? आता ऐका, माझं चित्त तुझ्या पायावर ठेवलं ना, मग देव पाहावयास गेलो तेथे. तसं आपलं चित्त चिदाजवळ नेलं ना, विज्ञान सांगतं बरं का, एखाद्या वस्तूला त्याच्या मूळ स्वरूपाला नेल्याशिवाय त्याची पूर्णता होत नाही. वाक्यातून काय का बरं का, विज्ञान सांगतो एखाद्या वस्तूला त्याच्या मूळ स्वरूपाला नेल्याशिवाय त्याची पूर्णता होत नाही. उदाहरण देतो ऐका. एक मुलगा होता, मुलाचं वय होतं 32 वर्ष असेल, 32 वर्ष. काय झालं, बराच दिवस झाला कुठला फोन येईना. कशासाठी? पाहुणे यावं का, मुलगी आहे का, असा कुठला फोनच येईना. बऱ्याच दिवसाला फोन आला. मी सांगतो काय कर, माझा मुद्द्यावर होऊ नका. एखाद्या वस्तू मूळ स्वरूपाला नेल्याशिवाय पूर्णता होत नाही. एक दिवशी फोन आला. काय फोन आला? राम 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 राम. काय उद्या तुम्हाला वेळ आहे का? नाही ना वेळ. कशाला? म्हणजे अशी मुलगी आहे म्हणजे सोलापूरमध्ये, सोलापूर सोडा कुठतरी मुलगी आहे म्हणजे, आणि ती उद्याच्या उद्या तुम्ही पाहायला येता का? उद्याच्या उद्या बरं या. बर, उद्या जर तुम्ही नाही आलात, मुलगी सगळ्या अमेरिकेला, तिला करोड रुपये पगार आहे, 10 लाख 5 लाख पगार आहे, मोठी श्रीमंत मुलगी. पण तिला तुम्ही उद्याच्या वेळेला पाहिला, तो मुलगा आता एक तर कुठला फोन येईना. ती म्हणली मुलगीला सावळे असू द्या म्हणला, तर बुटके असू द्या म्हणला. तो गडी लगेच तयार झाला. म्हणला आता मुलगी मला जायचं, पण उद्या वेळ दिली होती. पण ह्याचं काय झालं माहिती का, कुठले कपडे भट्टीची नव्हती, इस्त्रीची नव्हती, मळलेले कपडे होते. तो गेला धोब्या घरी. धोब्याला म्हणला आजच्या तुम्हाला कपडे दे म्हणला. त्याने सगळा ढिगारा उचकला. पॅन्ट मापात येईना, शर्ट मापात येईना. कसा तरी मेळ लागला. एक जणची पॅन्ट घेतली, शर्ट मापात कसा तरी मेळ लावला. सकाळी 10 वाजता कडे स्टँड कडे यायला लागला. कशाला कुठं चालायचा होता? मुलगी बघायला. आणि आजच्या आज गेलं तर बरं आहे, नाही तर उद्या
कस तरी आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे झाला होता. उमदाळ नगरनवडा गुडघ्याला बाशी पळायला लागला होता. गडबडी झालं काय का भरा 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 चालला होता. आता मुलगी पाहायला जायचंय. आनंदी आनंद आहे. जाताना चौकात त्याचं घर होतं लोहाराचं घर होतं. लोहारनं आपल्या कामातला कोळसा दारात ठेवला होता पुढं रस्त्यात. आणि हा भरा भरा निघाला. रोज खाली बघून चालणारा, रोज दमानं चालणारा. आज जरा गडी थोडा फार चालला लागला. हात घालून ते हात लागला कुठं कोळशाच्या पदराला हात लागला. हात काय झाला काळा झाला. हात काळा झाला. पाटील रामराम असं करताना पॅन्ट काळी झाली. टेन्शन आले आता का बरं कालचा दिवस गेला म्हणजे मापात कपडे बघायला आणि ह्या कोळशाला माझी पॅन्ट. आता मला एकतर मुलगी उद्या अमेरिकेत जायचे. आता वेळ कमी आहे आणि ह्या कोळशानं माझा रंग काळा केला म्हणजे टेन्शन आलं ना. ते म्हणला ह्या कोळशाचा रंग जेव्हा बदलील याला माझा रंग बदललाय. याचा रंग बदलील. त्यानं काय केलं त्या मडक्यात पाणी आणलं. डब्यात पाणी आणलं. कोळशाचा एक खांदा घेतला मध्ये मांडला. दुपारी 12 वाजल्या होत्या. चैत्र महिना उन्हाळा घाम्या खूप झाला होता. पाणी घेतले कोळशावर ओतलं आणि कोळशाला उगळायला लागला. ऊन पडलं होतं. घाम आलता. घाम थोडा पुसला. काय झालं तोंड काळा झालं. हात काळा झाला. भांबड झालं भांबड. काय झालं असं करताय म्हणजे काय नाही म्हणजे ह्या कोळशानं माझ्या जिंदगीचे कोळसे केले. ह्याचा रंग बदली तेव्हाच राहील म्हणला. उगवते किती उगळल्यावर रंग बदलत. जितकं उगळलं तेवढं काळाचं चमकायला काळं झालं. ते म्हणजे दोस्ता असं नसतंय. तू विज्ञान शिकणार नाही का म्हणजे काय बघा आपण मुद्दा बरं का. एखादी वस्तू मूळ स्वरूपाला गेल्याशिवाय तिची पूर्णता होत नाही. ते म्हणा दोस्ता असं नसतं बदलत. तू असणार किती पण गोळस ते काळच होणार आहे. ते रंग बदलणार. काय करायचं म्हणजे असं कर. याचा जन्म कुठं झाला बघ म्हणे. कोळशाचा जन्म कुठं झाला चांगला कुठं झाला. हा पाहत्यात अग्नीत झाला. पाहत्यात एक काम कर त्याला उचल आणि त्याच्या जन्मस्थळी नाही. त्याला उचल त्याच्या मूळ पदावर नाही. कोळशाचा देह उचलला आणि मूळ पदावर म्हणजे त्याला मूळ ठिकाणी नेला ठेवला आणि भागा चालू होता. किती वेळ लागला. एका मिनिटात कोळशाचा काळा रंग बदलला. कसा झाला लाल झाला. अरे वा मला सांगायचं तुम्हाला कळलं. आपलं चित्त हे मळलंय. आपलं चित्त मलिन झाले. आता ऐका हे मळलेलं चित्त त्या चिद स्वरूप हे चित्त हे कोळसा आहे ना हा चित्त मळलेला आहे. त्या चिदाच्या पायातून ठेवलं ना माझे चित्त तुझे पायी. मग काय होतं हे चित्त मळलेलं हे चिद स्वरूप होतं आणि मग देव स्वरूप होतं. महाराज सांगतात म्हणून ज्यांचं चित्त देवाच्या रूपावर ज्यांचं चित्त देवाच्या नावावर जडलंय त्याचा दास सुद्धा व्हायला तयार आहे. माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अगदी एका मिनिटामध्ये शेवटचे तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. चक्रात बरं का तोच शुद्ध आहे. बाकी शुद्ध नाही बरं का. कोण शुद्ध आहे तुका म्हणे नवविध भक्ती जाणणारा. भक्तीचे 9 प्रकार बरं का. भक्तीचे प्रकार किती 9. कोणते कोणते आहे का. देवाच्या नावावरून 3 भक्त्या. देवाच्या रूपावरून 3 भक्त्या आणि देवासंबंधी आपण काय भाव जोडलाय त्या संबंधी 3 भक्त्या. 3 त्रिक 9 भक्ती. ह्या देवाच्या नावावरून 3 भक्त्या कोणत्या आहे का. देवाचं श्रवण राम ऐकलं का. राम श्रवण भक्ती 1. नामस्मरण नामाचं स्मरण नामस्मरण 2. आणि नामाचं कीर्तन नामसंकीर्तन 3. श्रवण कीर्तन स्मरण 3. विठ्ठल देवाच्या रूपासंदर्भाने 3
भक्त्या रूपासंदर्भानं. अर्चन अर्चन देवाचं रूप आहे. नामाचं अर्चन, नामाची पूजा होते का? होत नाही. देवाच्या रूपाची पूजा होते. अर्चन. वंदन, नामाला वंदन होत नाही असं कोणी केलं का? नामाला वंदन केलं नाही, रूपाला वंदन आहे. अर्चन, वंदन आणि पादसेवन, पायाची पूजा. देवाच्या रूपा संबंधाला 3 भक्त्या. 3 आणि 3 6. भावा संबंध, देवाशी भाव कोणता जोडला? सख्य, देवा तुझा मी सखा आहे. दास्य, देवा तुझा मी दास आहे. आणि आत्मनिवेदन, देवा माझं समर्पण आहे तुला. 3 3 9 भक्त्या जाणतो तोच खरा भक्तो. ह्या 9 भक्त्या कोणी केल्या? एका मिनिटामध्ये ऐका. श्रवण भक्ती कोणी केली? राजा परीक्षिती. कीर्तन भक्ती कोणी केली? नारदजी. स्मरण भक्ती कोणी केली? भक्त प्रल्हाद. पादसेवन भक्ती कोणी केली? आईसाहेब लक्ष्मी. अर्चन भक्ती कोणी केली? अक्रूरजी. वंदन भक्ती कोणी केली? उद्धवजी. दास्य भक्ती कोणी केली? हनुमानजी. सख्य भक्ती कोणी केली? अर्जुनाने. आणि आत्मनिवेदन भक्ती राजा बळीने. अशी 9 व्यक्ती जो जाणतो तोच भक्त शुद्ध भक्त. आता फक्त मी तुम्हाला एक वाक्य करणार शिवाजी म्हणाला बरं का. अभंगाचं पहिलं 2 शब्द जाणे भक्ती. बरं का? ऐका. जाणे भक्ती आणि अभंगाचं शेवट 2 शब्द. तुका म्हणे 9 भक्ती जाणे. भक्ती जाणे बरं का. खाली भक्ती जाणे, वरी जाणे भक्ती, खाली भक्ती जाणे. हे सुद्धा मोठं वरम आहे. सुंदर चिंतन आहे बरं का. तुकोबराज सुरुवातीला म्हणतात जाणता होऊन भक्ती करा, पुन्हा सांगतात भक्ती करून जाणता व्हा. तुकाराम 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 तुकाराम
झाले भक्तीचा जिव्हाळा तोच देवाचा पुतळा अनेक नये माझे मना होका पंडित शहाणा झालेली शिवा भगवान पांडुरंग परमात्मा मारुती नबाळा तुकोरांची सेवा समर्पित माझे गुरुवरी हरिभक्त पारायण काका महाराज पाटील यांची चरणी सेवा समर्पित या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोता माता माऊली. कसं राहतं मी अभंग निवडताना विचार केला होता सोनार गल्लीत भंगारी काढ नको. सोलापूर म्हणजे सोनार गल्ली आहे. इथं चांगली शहाणी माणसं आहेत ऐकणारी माणसं आहेत. ते पाहत होतो कोणतरी झोपतं काय की कोणतरी टुकला मारतं काय की कोण चांगले देतं काही परंतु स्वतः हा तज्ञ त्या विचाराने आपण थोडासा आपण चिंतनीय मांडण्याचा प्रयत्न केला. कारण असा विचार होतो काही ठिकाणी लांडग्याच्या मागे शेळी लागली शेळीच्या मागे लांडगा असता तिथं तास कमी लागते परंतु इथं ते सांगून जमणार नाही असा विचार केला होता. आता मला काही तुमची संपर्क नाही त्यामुळे मला माहिती नाही तुम्हाला नेमकं काय हवं होतं काय नको होतं. पण बोलेले लेकरू वेळे वाकडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध अशा प्रकारची सर्व सेवा समर्पित करू. मी धन्यवाद देतो माझा भाव माझा देव या युट्यूब चॅनलला की माझ्या आयुष्यात पहिलं कीर्तन आहे कोणीतरी रेकॉर्ड करते. मला बरेच म्हणतात महाराज युट्यूब टाकायचा थोडं सृष्टी करा थोडेसे पण आपण नाद थोडा कमी आहे तसा थोडं व्हायचा त्यामुळं कधी नाहीच केलं. परंतु मला पहिल्यांदा मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सुरुवात केली आज आणि अतिशय आनंद वाटला. सर्व पुरुष मंडळीला पण धन्यवाद. माझं तिकडे पण लक्ष होतं कोणी झोपलेलं नाही कोणी जांभळे दिलेलं नाही. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. तानाजी महाराजांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना दर्शनाचा योग आला त्यांची चरणी सेवा समर्पित सुंदर गायनाचार्य असतील सुंदर मृदंगाचार्य असतील सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि सेवेला थांबू. विठ्ठल जय जय महाराज मी महाराजांचं कीर्तन आमच्या मंदिरामध्ये होतं पण मला इथं आपल्या या वाय चौकात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन ठेवलं आपल्या आरोपणार बंधूंनी आणि महाराजांचं कीर्तन चालू होतं. महाराजांना विनंती केली त्यांच्या कीर्तनात चाल म्हणलो आणि परत ह्या कीर्तनाला हजेरी लावली त्यामुळे मला महाराजांचं कीर्तन ऐकता झालं नाही. महाराज फार सुंदर कीर्तन मला पोरांनी सांगितलं आणि मग महाराज सुधाकर महाराजांना सांगितलं की शनिका महाराजांना सांगा म्हणलं बरं आणि सुंदर अशी सेवा केली. अशीच आम्हाला वरचेवर तुमच्या सेवेचा लाभ मिळावा ही विनंती. तसेच आजचे सकाळचा नाश्ता राम पांढरे काका तसंच दुपारची पंगत आणि रात्रीची पंगत अनिल सडे महाराज ते तिघांनी इकडे यायचं आहे. महाराजांच्या हस्ते श्रीफळ घ्यायचं त्या तसेच उद्या सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे 5 ते 7 काकडा 7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 2 ते 5 श्रीराम कथा हरिभक्ती पारायण सुधाकर महाराज इंगळे त्यानंतर 5:30 ते 6:30 हरिपाठ आणि त्यानंतर रात्री हरिभक्ती पारायण दत्तात्रय भोसले महाराज कोंडी यांचं सुसरावे असे कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी कथेला आणि कीर्तनाला वेळेवर उपस्थित राहावं. उद्या इलेक्शनचं निकाल आहे कारण आपला निकाल लागणार नाही. आपल्या वेळेवर काय काय होणार फटाके वाजले तरी आनंद आहे नाही वाजले तरी आनंद आहे. ज्ञानदेव दोन थांबा कुठे जाऊ नका. 2 मिनिट थांबा बसा काय पांढरे काका कुठं असतील तिथं जाता आवडतो बंदर द्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजची सेवा कीर्तन ज्यांनी सुंदर असे आम्हाला कळलेल्या भाषेत सांगितली कीर्तन सेवा केली असे आमचे
रामहरी शेंडगे महाराज यांचाही सन्मान करण्यात येत आहे, तरी त्यांनी स्वीकार करावा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वासुदेव हरी.